तू बोल रे. तू बघितलेस का डुक्कर? अरे डुक्कर ना रानडुक्कर. हा तेच ते. मी त्याला का बुक्कीत मारणार. तू बघितलंस काय? नाही. मी बघितले काय फोटो. ते मोठं असते काय? नाही आपलं कुत्रा असते बघ त्याच्यापेक्षा जरा मोठा असते. किती बी मोठा असून दे मी एका बुक्कीत घर करणार त्याला. रानादा मला रानडुक्कर बघायचंय. क्यों काय वाघ आहे वय त्याला बघायला? तरी बी बघायचंय. ए जा बस जा. रानादा मला गावातल्या लोकांचं पटतंय बघ. मला अंजलीबाईंचं बी पटतंय आणि गावकऱ्यांचं बी पटतंय. अरे अंजलीबाईंनी एवढ्या लवकर परमिशन मिळणार आहे का रानादा तूच सांग. अरे सरकारी काम 4 महिने थांब माहिती आहे ना. हे नियम बियम पाळत बसून परमिशन मिळणार का वा? या रानडुकरांचा ताप जाणार का वा? मला बी काय कळणं झालंय. आणि हे बघ तू पप्पा काय गप बसणार नाही बघ. आपण काही केलं नाही की नाही तर हातात इलेक्शन गेलं म्हणून समज. आपण बाहेर काढूया की मी बंदूक तयार ठेवतो. अरे पण अंजलीबाई मारायचं नाही म्हणतात ना. बघ रानादा खरंच सांगतोय गावकरी जर चिडलं का नाही तर इलेक्शन हातात गेलं म्हणून समज. इलेक्शनचं सोड. मला शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायलंय ते जास्त लागतंय. मग वय म्हण आज रातच्यालाच मारूया. अरे पण हाय वय कशाला करायला लागलायस मरता. वय म्हण की मी बंदूक तयार ठेवतो. सांग लवकर काय करायचं. बघू आपण. चल चल. बंदूक काढणार म्हणजे सनीदा रानडुकराची शिकार करणार. आमची तात्या बिन शिकार करायचं म्हणत होत. मला बी केला एकदा शिकार. तू मारलास रानडुकरासनी. मारले की मामाच्या गावाला गेलतो तेव्हा मारले. मी पण 4 रानडुकर मारल्यात. म्हणजे लाडूनच मारलं नाही वाटतं. मी बी मारणार. मोठ्या माणसांनी तुझ्या अगोदर मारल्यावर तू कसं करणार? नाही त्यांच्या आधी आपणच मारू. पण कसं मारायचं? हे लाडू आपण धनुष्यबाणाने काट्या घेऊन मारू. हा तसंच आपण रानडुक्कर मारा. चला चालीला लागूया. चला माझ्या मागे. बजरंग बली की जय. हे बघा रानडुकरांना मारायला पाहिजे हे मलाही पटतं. पण आचारसंहिता आहे त्यामुळे तुम्हाला बंदूक सुद्धा बाहेर काढता येणार नाही. अहो पण शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे. त्यांनी वर्षभर एवढी मेहनत करून पिकवलेलं धान्य एका रात्रीत खाऊन टाकलं जातंय. यावर काहीतरी उपाय असेलच ना तुमच्याकडे? आहे की. आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो. जर ते प्राणी पकडून जंगलात सोडता येत नसतील तरच त्यांना मारणे हा एक पर्याय आहे. मग ठीक आहे. तुम्ही तुमचे कर्मचारी आणि शिकारी लवकरात लवकर पाठवा. गाव खरंच खूप मोठ्या अडचणीत आहे. लक्षात येतंय माझ्या. पण सध्या वन अधिकारी सुट्टीवर आहेत. ते आल्याशिवाय काही होऊ शकत नाही. 1-2 दिवसात येतील ते आले की जे काही कायदेशीर कार्यवाही आहे ती आपण पूर्ण करू. हो पण तोपर्यंत आमचे गावकरी ऐकणार नाहीत. त्यांनी शिकार केली तर त्यांना अटक होईल. नियम तो नियम आहे. कायद्याने शिकार करणे हा गुन्हा आहे. मग त्यांचं नुकसान? हे पहा अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. पण लोकांना कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. तेव्हा तुम्ही त्यांना आधीच हे समजून सांगा आणि शिकार वगैरे पासून त्यांना लांब राहायला सांगा. अहो मी भरपूर वेळा समजावून झालंय त्यांना. तुम्ही एक काम करता का? तुम्ही स्वतः येऊन त्यांना समजावा. हवं तर थोड्या कडक भाषेत समजावलं तरीही चालेल. ते माझं डिपार्टमेंट नाही. मी तुम्हाला कायदा सांगितला. लोकांना समजवणं हे स्थानिक प्रतिनिधीचं काम आहे. जर काही गुन्हा घडलाच नाही तर आम्ही काय बोलणार आणि आमचं कोण ऐकणार? त्यापेक्षा तुम्हीच त्यांना समजावा आणि थोडी कळ काढा. साहेब सुटून आले का आपण लगेच त्यावर काही उपाय करू. काही करून लोकांना शिकारीपासून दूर ठेवा. नाही तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील.
बरं, थँक्यू. ओके. गोदक का जाऊ काय? अरे जाऊ काय नाही, येऊ काय म्हणायचं असते. हा येऊ काय? जा, पण राखणीला जरा जपून राहावा. बर जेवण घेतलेस ना? हे काय घेतलंय की? बरं एक अंजली बाई आले की नाही, मला लगेच फोन करायला सांग. काय वन अधिकाऱ्यांनी आपल्याला परवानगी दिली का नाही हे मला कळायला पाहिजे. सांगते. परतोवर तुम्ही काय आगाऊपणा करू नकासा. काय काळजी घ्या. हा होय. आती अजून एक, ते लाडूवर जरा लक्ष ठेव. रातच्याला बाहेर पडू देऊ नकोस. हा घेते काळजी. येऊ काय? ये. चल. हे कोणी रानादाला करून द्यायचं नाही. हा काय नाही तर आपल्याला जाऊ देणार नाही. मी रानादा चला पण जाऊ. चला चला. रानाला वाटतं. काय बरकत? अबू अंग दुखायचं कमी झालं का? जरा जरा दुखते. हाडाला जरा मार लागलाय. डॉक्टरने शेक द्यायला सांगितलंय 2-4 दिवस. मग बरं वाटत. पुढे मग मला सांगायचं की वहिनींकडे गरम पाण्याची पिशवी आहे ती घेऊन आलो असते येताना. अरे नाही, कापडात ईद बांधून शेक दिला की बरं वाटते. आणि हे न चांगला शेक बी बसतोय रे, लवकर गार बी होत नाही. अबू आता पुरं बरं झाल्याशिवाय नाही, बरं झाल्यावर बी अजिबात बाहेर फिरकायचं नाही बघा. आता इकडं आलाय तर मस्त पैकी निवांत आराम करा. काय बरकत? होय, अजिबात आता बाहेर सोडत नाही मी अब्दुल. हॅलो हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? मळत आहे का? काय झालंय? आपल्याला काहीच करता येणार नाही असं म्हणतात ते. मग का आता हात ठेवून बसायचं का? शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत. आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतायत. ते येईतोवर आपण काहीच करू शकत नाही. हो, गावातले कोण थांबणार नाही तो. थांबावंच लागेल, नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. असं कसं? अहो स्वतःच्या पिकाची कोण राखण करणार का नाही? आणि झालेल्या नुकसानीचा जबाबदार कोण? आणि या समध्यामध्ये कोणाचा जीव गेला म्हणजे? मला तर काहीच कळत नाहीये. हा, पण कायदा हातात घेता येणार नाही एवढं मात्र नक्की. मला बी समजा अवघड वाटायला लागले बघ. बरं ठीक आहे, घरला आल्यावर बोलू. हो, पण गावकऱ्यांना आवर घाला. बघतो. बरं ठेवू काय? हा, येते. पळा येत नाही गेलाय तुला. आवाज नको करू रे. नाही राहणार. चला चला. माझ्या पूर्ण काय रे, इकडे काय करताय? हा काय? आम्ही ते मी खेळायला आलेलो. हा खेळायला? गावात खेळायचं सोडून एवढा लांब माहित कशाला खेळायला आलाय? थोडं खेळताना जातो ना. बरं ठीक आहे, खेळा, पण माझ्या नजरेसमोर नाटायचं नाही. आणि माझ्या संगत घरला यायचं, एकटं जायचं नाही. कळलं काय? चला आता. चला चला चल.
तर चल जाऊया काय. रे इकडेच खेळ काय, पुढे जाऊ नका. हा इकडेच खेळतो. लपाटपी घेऊया काय. काय लपाछपी, गप इकडेच बसून खेळा. लाडू आता रान काय मारायचं. मारा की त्याच्यात काय रानात असलं का ती. अरे आपण रानात जायला शकून जाऊ. मी हवा होता काय. पाया उठ. लाडू, हे लाडू, लाडू, बरकत. ए बरकत. राणा अरे काय झालं? अरे काय झालं? त्या पोरासने बघितलं काय, आत आली काय ती. नाही तिथं कोण आलं? नाही आलं. अरे देवा. अरे काय झालं? राणा अरे काय झालं? ए, तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. हा लाडू, लाडू, ए लाडू, लाडू, लाडू. तिकडे आहे बघा डुक्कर. लाडू गंडू नकोस की, ते तर कुत्रा आहे. चला पुढे. ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार. लाड. लाडू, ए तुम्ही इकडेच बसा काय. लाडू, लाडू, ए लाडू, लाडू उठ. आता बस, नियम बियम केलं खड्ड्यात. आता बार उडवलाच पाहिजे. लाडू, लाडू, लागलं ना, लागलं ना. चला 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 तिकडे.
पर न सांगता तो कधीच जात नाही ग. मग आज कुठे गेला? हे, आता त्याचे नवं नवं दोस्त झाल्यात. त्यांच्या संगत कुठेतरी खेळत बसला असेल जाऊन. गोदा का राणाजींसोबत नसेल ना गेला? नाही ग, रानाच तर मला त्याच्यावर ध्यान ठेवायला सांगून गेला. माझा डोळा चुकवून कवा गेला मला कळलंच नाही बघ. मग आता गोदा का शिरपती काय झालं? लाडू कुठं आहे? अहो अख्खं गाव शोधून पण लाडू कुठे बी सापडला नाही. त्याचे दोस्त लोक ती बी पोरं नाहीत. त्यांच्या घरच्याच वाटलं की तिकडेच आल्यात म्हणून. माझी अंजली, ही पोरं कुठं गेले असतील? तू रानाला फोन लाव आधी. हो लावते. हे फोन नाही उचलत आहेत. अगं मग सूरजला लाव, बघ कुठं आहेत. हे काय आले? लाडू? अरे काय झालं राणाला? अहो काय झालं? अहो काय झालं? काय रडतोय पोराला? हे समजा तुमच्यामुळे झालंय. आता वाट नाही बघायची आणि मी कोणाचं ऐकणार बी नाही. आता बार काढायचा म्हणजे काढायचा. अहो राणा, अरे काय झालं ते तरी सांग. लाडू का रडतोय? लाडू लाडू काय झालं तुला? काय रडतोय? काय झालं बाळा? हा काय झालं लाडूला? हुता हुता वाचलंय. अहो थोडक्यात निभावलं म्हणून त्या रानडुकरांना धडक दिली असते की नाही तर काय झालं असं कुणाच ठाव. काय? लाडू लाडू परत काय झालं ना? हा कुठं लागलं? बघू कुठं लागलं तुला? दाखव दाखव कुठं लागलं. वहिनी आपलं नशीब चांगलं आहे, काय झालं नाही ते. हे सगळं कुठे झालं? माझ्याकडं. पण हा कसा गेला तिकडे? मग काय घरात डांबून ठेवतं का काय त्याला? पोराची दृष्ट काढलीच पाहिजे आता. राधे जा मीठ मिरच्या घेऊन ये बाई. हो वहिनी सर, कशाला? पोरगा आधीच घाबरले ना. अहो म्हणूनच दृष्ट काढायची आहे ना बघू दक्का. राधे तुला काय सांगितलं? जा घेऊन ये. राणा भाऊजी आता बास झालं भिवून भिवून वागणं. याच्यावर काय तो कायमचा तोडगा काढा बरं तुम्ही आता. बस ऐकलं ते खरंय काय? लाडूच्या अंगावर रानडुक्कर आलं म्हण. लाडू बघ. थोडक्यात वाचला आज आपला लाडू. वहिनी साहेब हे घ्या. अहो अहो जरा का दृष्ट काढायचे. लाडू इकडे बघ बाळा. पिढा पिढा टळू दे, संधी संकट दूर जाऊ दे. जा हे रस्ता टाकून ये. अहो इथून पुढे आता आपल्यालाच काळजी घेतली पाहिजे. लाडू असं न सांगता घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही. हा नाही, घरात भिवून बसण्यात काय अर्थ नाही. सूरज याचा कायमचा तोडगा काढला पाहिजे बघ. अहो आता शिकारीचा विचार मनातही आणू नका. अहो जे मी बघितलंय ते तुम्ही बघितलं असतं की नाही, तेव्हा तुम्हाला कळलं असतं. हे बघा, हे तुमचे कायदे नियम मला काय सांगू नका आणि मी काय ऐकणार बी नाही. माझं ठरलंय. सूरज तू तयारीला लाग. अहो तुम्ही कशाला पॅनिक होताय? जाऊबाई अहो काय बोलायलाय? लाडूच्या जीवावर बेतलं होतं, थोडक्यात निभावलंय आणि तरी मी म्हणायला पॅनिक होऊ नका. राणा भाऊजी तुम्ही भाऊ पॅनिक. अहो तुम्ही शिकार करायची नाहीये. मी विचारत नाही, सांगतोय. अहो माझं ऐकून तरी घ्या. सूरज भाऊजी यांना समजवायला पाहिजे. हा असा घाईघाईत निर्णय घेणं चुकीचं आहे. वहिनी आता रानाचा जाम भडकलाय. आता सांगण्यात काहीच पॉइंट नाही बघा. त्याला जरा शांत होऊ दे. अहो तुम्ही तरी ऐका की. सूरज राणा पण एवढं भडकत नाही कवा. का भडकण्यासारखीच गोष्ट झाली ही. लाडूच्या जीवावर बेतलं होतं, थोडक्यात वाचलाय सारखा तुम्ही. ये रे इकडं.